नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मी प्राध्यापक मिलिंद गायकवाड. यश अकॅडमीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. 12वीला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्यासाठी एक आनंदाची बाब आहे. आपली प्रतीक्षा आता लवकरच संपणार आहे. 11वीतून 12वीसाठी दुसऱ्या उच्च माध्यमिक विद्यालय किंवा कनिष्ठ महाविद्यालयामध्ये प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थी खूप वेगवेगळ्या पद्धतीनं प्रयत्न करत आहेत. काही ऑफलाईन पद्धतीनं, काही आश्वासनं दिलेल्या कॉलेजमध्ये जाऊन दाखले देण्याची प्रक्रिया सुद्धा सुरू केलेली आहे. परंतु विद्यार्थी मित्रांनो, थोडंसं थांबा. तुमची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. पाठीमागे एक व्हिडिओ काढलेला आहे. त्यामध्ये 27 एप्रिल 2026च्या ज्यानुसार साधारणपणे जो काही शासन निर्णय आहे तो त्यामध्ये उल्लेख केलेला आहे. परंतु आत्ताची एक न्यूज आहे की जी तुम्हाला 12वीसाठी दुसऱ्या महाविद्यालयामध्ये प्रवेश घेताना साधारणपणे कालावधी आणि कशा पद्धतीनं असणार आहे याची माहिती मात्र तुम्हाला निश्चित या व्हिडिओमधून मिळणार आहे. इथं 12वी टायटल एक न्यूज आहे पेपरची. महाराष्ट्र टाइम्स प्रतिनिधी पुणेची ही बातमी आहे. 12वीला कॉलेज बदलही ऑनलाईन. म्हणजे तुम्ही 11वीतून 12वीसाठी प्रवेश घेत असला तरी तो ऑनलाईनच असणारा आहे. जूनच्या दुसऱ्या आठवड्यात पोर्टल सुरू होणार. जूनच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये पोर्टल सुरू होणार. त्याच्या अगोदर तुम्हाला सूचना 100% मिळणार. राज्यातील 12वीतील विद्यार्थ्यांना दुसऱ्या ज्युनियर कॉलेजमध्ये किंवा अन्य जिल्ह्यातील ज्युनियर कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यासाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासाठी स्वतंत्र पोर्टल जूनच्या दुसऱ्या आठवड्यात सुरू होणार आहे, अशी माहिती माध्यमिक शिक्षण संचालक डॉक्टर महेश पालकर यांनी दिली आहे. याबाबतच्या आवश्यक सूचना पुणे विभागाचे शिक्षण उपसंचालक डॉक्टर गणपत मोरे यांनी परिपत्रकाद्वारे दिल्या आहेत. अहमदनगर, पुणे आणि सोलापूर जिल्ह्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना पाठवलेल्या परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे की शैक्षणिक वर्ष 2025-26 मध्ये 11वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना 12वीसाठी शाळा बदल, पालकांची बदली, वैद्यकीय कारणे किंवा अन्य अपवादात्मक परिस्थितीत जिल्ह्यांतर्गत किंवा जिल्ह्याबाहेरील ज्युनियर कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यासाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. आता हे जे परिपत्रक आहे ते यापूर्वी तुम्हाला दिलेलं आहे किंवा त्यावर व्हिडिओ काढलेला आहे. ही सुविधा उपलब्ध झाल्यानंतर त्यानुसार पुढील कार्यवाही करण्यात यावी. कोणत्याही परिस्थितीत 12वीसाठी ऑफलाईन पद्धतीचा अवलंब करू नये. म्हणजे ऑफलाईन पद्धतीनं कुणीही प्रवेश देऊ नयेत असं मागे त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. तसेच मान्यताप्राप्त ज्युनियर कॉलेजने सरकारने निश्चित केलेल्या शुल्कापेक्षा अधिक शुल्क आकारू नये, कोणत्याही प्रकारची देणगी घेऊ नये असे परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे. म्हणजे इथं जो प्रवेश असणारा आहे तो प्रवेश ऑफलाईन प्रवेश बंद होणार. म्हणजे तुम्हाला 11वीला ऑनलाईन झालेलं आहे, त्यामुळे 12वीला सुद्धा ऑनलाईन पद्धतीनंच प्रवेश दिला जाणार. आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे की प्रतिज्ञापत्र अपलोड करण्याची सुविधा हे या पोर्टलवर करणार आहेत. प्रवेश अर्ज भरताना विद्यार्थ्याकडे गुणपत्रिका किंवा शाळा सोडल्याचा दाखला नसल्यास प्रतिज्ञापत्र पोर्टलवर अपलोड करण्याची सुविधा उपलब्ध राहणार आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, 11वीला तुम्ही तशा पद्धतीचं एक प्रतिज्ञापत्र म्हणजे हमीपत्र अपलोड केलेलं तुम्हाला आठवत असेल, तशाच पद्धतीचं असणार आहे. पण याबद्दल तुम्हाला अधिक माहिती हवी असेल, कशा पद्धतीनं किंवा नेमकं जूनच्या दुसऱ्या आठवड्यात म्हणजे कधी पोर्टल सुरू होणार यासाठी तुम्हाला 2 संपर्क अधिकाऱ्यांची नावे आणि त्यांचे मोबाईल नंबर दिलेले आहेत. एकांचं नाव आहे श्रीकांत अंजली कारले. हा मोबाईल नंबर जो असणार आहे तो मोबाईल नंबर आपण लिहून ठेवायचा आहे.
आणि दुसरे आहेत ते श्रीकांत विरपे. त्यांचा हा मोबाईल नंबर आहे, तोही आपण लिहून ठेवा. या दोन्ही व्यक्तींना आपण ऑनलाईन पद्धतीनं 12वी प्रवेश प्रक्रिया कधी सुरू होणार, नेमकं शेड्यूल्ड काय, या अनुषंगानं आपण थेट त्यांच्याशी सुसंवाद साधू शकता. त्यामुळं विद्यार्थी मित्रांनो, थोडासा तुम्हाला वेट करावं लागणार आहे, परंतु एक निश्चित झालेला आहे की पोर्टल हे जूनच्या दुसऱ्या आठवड्यात सुरू होणार आहे. त्यामुळं ही जी काही गुड न्यूज असणारी आहे ती इतर मित्रांच्या पर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. आपण इथं थांबूया. धन्यवाद.